जशी तुम्हाला वेळ मिळाली त्याप्रमाणे तुम्ही ओंकार मंत्राचा जाप करा. काय उपदेश दिला? ओंकार. ज्याला रात्री झोप येण्याचा प्रॉब्लेम, झोप येत नाही, काही काही औषधी घ्यावी लागते, गोळी घ्यावी लागते, तर अशा व्यक्तीनं ओंकारचा जप करायचा. ओंकार मध्ये किती अक्षर आहेत? म आणि नंतर तो अनुस्वार, त्याच्या वरती एक शून्य सारखं राहतं, अनुस्वार. अ उ म आणि अनुस्वार. ज्याला झोप येत नाही तो व्यक्ती जर ओंकारचा नाद करतो तर त्याला चांगली निद्रा येते. ज्याच्या मनाला अशांतता आहे, शांतता नाही मनाला. काही काही लोक सकाळपासून कावरेल कुत्र्यासारखे असतात, बिलकुल अशांत. हे घेऊ ते घेऊ, हे घेऊ ते घेऊ, कन्फ्यूज राहतात दिवसभर. अशा माणसानं ओंकारचा जाप करायचा. आपोआप मन, त्याचे विकार तरंग सर्वेच शांत होते. ओंकारचा जाप केला. इथे या मंदिरामध्ये बसा, 5 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट तुम्ही बसून आणि जेव्हा तुम्ही ओंकारचा जाप करसाल तेव्हा प्रथम बिलकुल डोळे बंद करा, विचार बंद करा, पूर्ण श्वास घ्या आणि तदनंतर ओंकारचा जाप सुरू करा. लक्ष ठेवा, मी ओंकारचा जाप करते आहे. भगवान शिव माझ्यावर प्रसन्न हो आणि माझ्या मनाला शांतता द्या. भगवान शिव प्रसन्न झाले आणि मन शांत झालं म्हणजे तुम्ही जग जिंकू शकता. तुम्ही जग जिंकू शकता. अगर मन आपके कंट्रोल में आ गया, वश में आ गया, आणि मनला वश ठेवण्यासाठी ओंकारचा जाप आवश्यक आहे. रोज सकाळी आंघोळ झाली की तुम्ही 5 वेळा ओंकारचा जाप करू शकता. आणि त्यामध्ये पण जो आपण अनुस्वार बोलतो त्याला लांबवायचा. आपण ह्याप्रमाणे जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये जेवढ्या पण रक्तवाहिनी आहेत त्याच्यामध्ये स्पंदन होत असतं. आणि त्या स्पंदनामुळे जो नित्य प्रत्यय हा ओंकारचा जाप करतो, 20 मिनिट पर्यंत ओंकारचा नाद करतो, नाही त्याला ब्लॉकेजचा प्रश्न येत, काही करता काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाही त्याला थायरॉइड होत, नाही त्याला ब्लॉकेज होत, नाही त्या जीवात्म्याला हाय बीपी, नाही लो बीपी, नाही डायबिटीस, काही करता काही नाही. कारण ओम हे भगवान सदाशिवचं शब्द स्वरूप आहे. अकार म्हटलं म्हणजे भगवान शिव, उकार म्हटलं म्हणजे मैया पार्वती, मकार म्हटलं म्हणजे भगवान शिवची शक्ती. म्हणजे ओमकार, ओमचा जाप केला शिव पण प्रसन्न होता, मैया पार्वती पण प्रसन्न होता. आणि त्यांची जी शक्ती आहे, पावर आहे, ज्याला आपण आध्यात्मिक शक्ती म्हणतो, त्या आध्यात्मिक शक्तीची आपल्याला अनुभूती होते. हा विषय ऐकण्याचा नाही आहे, ही अनुभूती का विषय है. सकाळपासून सुरू करा, फक्त 3 वेळा ओम